ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर संपूर्ण राज्यात देशभक्तीची लाट उसळली असता नागपूर जवळील कामठीत आज तिरंगा सन्मान यात्राचे भव्य आयोजन करण्यात आले। यात्रेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नामवंत नेत्यांची उपस्थिती लाभली। राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत हजारो नागरिक तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरले। कामठीत आज राष्ट्रासाठी अभिमानाचे दृश्य पाहायला मिळाले। तिरंगा सन्मान यात्रा यामध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। ऑपरेशन सिंधूच्या यशाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा देशप्रेमाचे प्रतीक ठरली। यात्रेचे नेतृत्व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असून त्यांनी उपस्थित जनसमुदायाला राष्ट्रासाठी एकसंघ राहण्याचा संदेश दिला। या यात्रेत आमदार डॉक्टर आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहड़े, टेकचंद सावरकर, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे आणि राजू पारवे यांचाही उल्लेखनीय सहभाग होता। तिरंग्यासमोर नतमस्तक होत लोकांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।